नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशस्वी होण्याकरिता स्वतःवर विश्वास ठेवा, अडचणींना सकारात्मकतेने सामोरे जा आणि कठोर परिश्रम करा। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे। नागपूर गेट पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या पठाण चौकातील बंद पडलेल्या जुन्या हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे। मृतदेहाची अवस्था अत्यंत सडलेली असून तो तब्बल 10 ते 12 दिवसांपासून टाकीत पडून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। ही हत्या आहे की आत्महत्या याचा उलगडा आता पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच होणार आहे। घटनास्थळी डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह नागपुरी गेट पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आहे। अमरावती शहरातील पठाण चौक परिसर एकेकाळी गजबजलेलं वजीर पटेल यांचं हॉस्पिटल, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत उभं असलेलं हे भवन आणि त्याच इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाकीत सापडलेला अज्ञात मृतदेह। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिकांनी तात्काळ नागपुरी गेट पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाकी उघडून पाहिली असता आत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। मृतदेहाची अवस्था पाहता तो अनेक दिवसांपासून टाकीत पडून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनास्थळी डीसीपी गणेश शिंदे, ठाणेदार उर्ला गोंडावर आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला। स्पॉट पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे। मात्र मृतदेह पूर्णपणे सडल्याने ओळख पटविणे पोलिसांकरिता मोठं आव्हान ठरत आहे। हा मृतदेह टाकीत कसा पोहोचला? ही आत्महत्या आहे की कोणीतरी पुरावे लपविण्याकरिता मृतदेह टाकीत फेकला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरितच आहे। आता पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीही तपासल्या जात आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत पठाण चौकातील ही गूढ घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। आज हमको ऐसा पता चला है कि वजीर पटेल इनका दवाखाना है, पुराना दवाखाना, वो 5-10 साल से बंद है। वहाँ पे एक टंकी में डेड बॉडी है, ऐसी मालूमात मिलते ही मैं खुद, हमारा स्टाफ वहाँ पे सभी पहुँच गए हैं और बाकी के वहाँ के आम नागरिक, अपने नगर सेवक, राशिद भाई, सभी लोग वहाँ पे पहुँचे हैं। जाके हम ताला, गेट को ताला था वहाँ पे, फिर ताला हमने करके निकाल के फिर अंदर से एंट्री करे। ऊपर जाके देखा है तो एक बॉडी बहुत ही सड़ गई थी। मेरे ख्याल से वो 10-15 दिन या ज़्यादा भी हो सकता है। वो अनआइडेंटिफाइड डेड बॉडी है। उसकी अभी जांच पूरी तरह से की जाएगी। डेड बॉडी वहाँ पे कैसे गया, कौन है, क्या है, उसके बाद ही पता चलेगा। अभी वो डेड बॉडी हम एम्बुलेंस से इरविन हॉस्पिटल के लिए आगे की कार्रवाई के लिए हमने भेजा है। अमरावती शहरातील वालकन कंपाऊंड परिसर 12 मेची रात्र, घड्याळाचे काटे रात्री 9 वाजताच्या दिशेने सरकत होते आणि त्याच वेळी अग्निशमन कार्यालय परिसरात एक थरारक हल्ला घडला। 22 वर्षीय सोमेश जुगानी विश्वकर्मा याला परिसरातीलच एका व्यक्तीने बाहेर बोलवल्याची माहिती समोर आली आहे। काही क्षणातच वादाचे रूपांतर रक्तरंजिश हल्ल्यात झाले। अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने सोमेशच्या मानेवर आणि पाठीवर जीवघेणे वार केले। हल्ला इतका भीषण होता की सोमेशच्या मानेत चाकूच अडकून राहिला।
रक्ताच्या थारोड्यात गंभीर जखमी अवस्थेतही सोमेश जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेने धावत सुटला. परिसरातील नागरिकांनी हे दृश्य पाहताच एकच खळबळ उडाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सोमेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे, एसीपी संजय खताळे आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मात्र तपासात एक मोठा अडथळा समोर आला. अग्निशमन कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत कामामुळे बंद होते. त्यामुळे हल्ल्याचे महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. या दरम्यान जखमीच्या शेजारी राहणारा एक युवक घटनेनंतर अचानक पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रत्यक्षदर्शी युवकाची चौकशी सुरू केली असून फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे. अमरावती शहरात सलग वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात 2 खून आणि आता हा प्राणघातक हल्ला. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अमरावतीत चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आता तर भर दिवसा घरफोडी करत चोरटे नागरिकांच्या सुरक्षेलाच आव्हान देताना दिसत आहेत. अर्जुननगर परिसरातील बोबडे नगरमध्ये एका घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने थेट दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे या चोरट्याच्या सर्व हालचाली घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. अमरावती शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अर्जुननगर परिसरातील बोबडे नगर येथे भर दुपारी घरफोडीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरविंद मावळे यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे दार फोडत आत प्रवेश केला. चोरट्याने मोठ्या शिताफीने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेतील चोरट्याच्या हालचाली घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. व्हिडिओमध्ये चोरटा घरात प्रवेश करताना आणि चोरी करून बाहेर पडताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरी करून जाताना चोरट्याने घरातील फ्रीजमधून पाण्याची बाटलीही सोबत घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. भरदिवसा घरफोडी आणि चोरट्याचं सीसीटीव्हीत कैद होणं या घटनेमुळे अमरावतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस या चोरट्यांपर्यंत कितपत लवकर पोहोचतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय. सोनं, चांदी, रोख रक्कम आणि चोरीत वापरलेली कार असा मोठा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय. अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला घरफोडी प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप वडगन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश केलाय. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झालेत. तपासादरम्यान पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन तब्बल 8 दिवस आरोपींचा शोध घेतलाय. अखेर शिनगाव तालुका गोहाड जिल्हा खरगोण मध्य प्रदेशातून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अशोक सिंह प्रतापसिंह शिकलकर आणि धीरज श्यामलाल केरखाणी यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील आणखी 4 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस तपासात आरोपींनी अमरावतीसह इतर ठिकाणीही घरफोडीची गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी 37.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 140 ग्रॅम चांदी, 70,000 रुपये रोख रक्कम आणि चोरीत वापरलेली 12 लाख रुपयांची कार जप्त केली आहे. एकूण 78,07,700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराज्यीय घरफोडी टोळीवर कारवाई करत अमरावती पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात असला तरी फरार आरोपींचा शोध हे पोलिसांसमोरच मोठं आव्हान असणार आहे. एका मोबाईल रिचार्ज दुकानातून सुरू झालेली ओळख आणि त्यानंतर सुरू झाला लाखोंच्या ब्लॅकमेलिंगचा थरारक खेळ. अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल 69 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका पती पत्नीविरुद्ध नांदगावपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरुवात झाली होती अवघ्या 10,000 रुपयांच्या उसनवारीने. मोबाईल रिचार्ज दुकानात ओळख झाली आणि त्यानंतर संबंधित महिला शेतकऱ्याच्या संपर्कात आली. हळूहळू विश्वास वाढवण्यात आला आणि गोड बोलण्यातून जवळीक वाढली आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खरा खेळ. तक्रारीनुसार महिलेने शेतकऱ्याला आपल्या मायाजाळात ओढले आणि त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत लाखो रुपये उकळले गेले. पोलीस तपासात त्या शेतकऱ्यांनी आरोपी महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे समोर आले आहे. तसंच तुमची जिंदगी बर्बाद करून टाकू अशा धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स आणि इतर पुरावे तपासित आहेत. विश्वास, प्रेम आणि भावनिक जाळं याचाच गैरफायदा घेत एका शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप आता समोर आला आहे. या प्रकरणातील सत्य काय, आरोपींचं नेमकं जाळं किती मोठं याचा तपास आता पोलीस करीत आहेत. या प्रकरणी जे फिर्यादी आहे धर्माळे त्यांची 2020 मध्ये एका महिलेशी ओळख झाली. ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले. नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीचे होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख, कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आणि याबाबत सुद्धा त्यांना आणखीन पैसे दे, नाहीतर मग तुझी सार्वजनिकरित्या बदनामी करू, पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल करू, अशा पद्धतीने विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि अजूनही त्यांना ते पैसे मागत होते. अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. काय दिली होती का अजून महिलेची आमच्याकडे काय सर, आपण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? आम्ही पती पत्नीवर दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, फोन लावा तर उत्तर नाही आणि आता थेट ब्लॅकमध्ये गॅस विक्रीचा गंभीर आरोप. अमरावतीच्या रुक्मिणीनगरमध्ये शेकडो नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरलाय. लक्ष्मी गॅस एजन्सी समोर मोठा गोंधळ, जोरदार घोषणाबाजी आणि एजन्सी चालकांना थेट जाब. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर परिसर, सामान्य नागरिकांची मोठी गर्दी, चेहऱ्यावर संताप आणि हातात गॅस बुकिंगचे मेसेजेस. लक्ष्मी गॅस एजन्सीवर नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. ऑनलाईन बुकिंग करूनही अनेक दिवस सिलेंडर घरी पोहोचत नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. याहूनही धक्कादायक आरोप म्हणजे नागरिकांच्या नावावर गॅस बुकिंग करून तेच सिलेंडर दुसऱ्यांना जास्त पैशात ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. बुधवारी परिस्थिती इतकी चिघळली की शेकडो नागरिक थेट एजन्सी कार्यालयाबाहेर जमा झालेत. यावेळी एजन्सी चालक आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाने विशेष संताप व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. काही नागरिकांनी सांगितलं आहे की बुकिंग झाल्याचा मेसेज येतो, परंतु सिलेंडर मिळत नाही आणि एजन्सीकडून स्पष्ट उत्तरही दिलं जात नाही. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या या संपूर्ण प्रकारामुळे अमरावतीत गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मधुकर हजारे, मी इथे लक्ष्मी गॅस एजन्सीला आलो आहे. आम्ही बरेच दिवसापासून नंबर लावतो, परंतु इथे येऊन आम्हाला सांगण्यात येते की आज स्टॉक नाही आहे, गॅस सिलेंडर अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर उद्या या, उद्या आल्यानंतर मग सांगतात की तुमची KYC नाही आहे. KYC मागच्याच महिन्यात केल्यानंतर परत KYC करायला सांगतात. आणि ऊन इतकं आहे की या उन्हामध्ये लहान लहान लेकरं घेऊन किंवा मग महिला वगैरे इथे येतात.
तर त्यांना खूप अडचण होत आहे. आणि खरं पाहता सर्व ठिकाणी इथे तुम्हाला बाकी गॅस एजन्सीवर कुठल्याही प्रकारचा तुटवडा जाणवत नाही, पण इथे आल्यानंतर असं जाणवते की जसं काय यांच्याचकडे गॅस सिलेंडर अवेलेबल नाही आहे. त्यांचं उत्तर काय येतं? उत्तर असे देतात की उडवाउडीचे उत्तर देतात. आमचेच प्रश्न आम्हाला फिरवून सांगतात की तुम्हाला सुशिक्षित आहे, तुम्हाला कळत नाही का कशा पद्धतीने गॅस बुकिंग होतं. आमच्याकडे 12,000 लोकांचं म्हणजे पुस्तक आहे, त्यांना एवढ्या लोकांना आम्ही नाही पुरवू शकत, असे उत्तर हे देतात. आणि बुकिंग मला काय म्हणायचं आहे की जर तुमच्याकडे KYC नाही आहे तर तुम्ही लोकांची बुकिंग कशी घेता? सर्वात महत्त्वाचा भाग आहे, विदाऊट KYC तुमचं बुकिंग व्हायला नाही पाहिजे, तुमच्या ॲपवरती तशी प्रोसिजर असायला पाहिजे. तर माझ्यासारखेच बऱ्याच लोकांना इथे अडचण आहे आणि सर्व लोक याच्यावरून खूप त्रस्त आहेत आणि बरेच लोक इथे ग्रामीण भागातले आहेत. नागरिकांचा एकच सवाल, जर वेळेवर सिलेंडर मिळणार नसेल तर ऑनलाईन बुकिंगचा फायदा तरी काय? आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार का? ब्लॅक मार्केटिंगचे आरोप खरे आहेत का? याकडे संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलं आहे. गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत जर नागरिकांना अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर हा एक केवळ निष्काळजीपणा नाही, तर सामान्य नागरिकांच्या विश्वासाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करतं आणि नागरिकांना न्याय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय विषय आहे? गुलाबराव चौकपगार आहे माझं नाव. ही लक्ष्मी गॅस एजन्सी आहे, भारत गॅस एजन्सीची. माझ्या सासूच्या नावाने हे सिलेंडर आहे, ते निराधार आहे, त्यांचे पती एक्सपायर झाले आहे, त्याच्यामुळं मी आलो. हे माझं सिलेंडर 937 रुपये ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर OTP पण आला आहे आणि परवाच्या दिवशी डिलिव्हरी बॉय सिलेंडर घेऊन आला, पण त्याने दिलं नाही. मग तुमचं सिलेंडर दुसऱ्याला दिलं आणि 3 दिवसापासून मी इथं चक्रा मारलो. माझा कोणत्याच प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह नाही झाला इथे. आणि सिलेंडर म्हणतं की तो डिलिव्हरी बॉय म्हणतं की तुमच्या इकडून जे होते कुठं कंप्लेंट करायचे तिकडे कंप्लेंट करा, असा सगळा कारभार सुरू आहे इथे. अमरावतीत किन्नर समाजातील वाद पुन्हा पेटलाय आणि आता हा संघर्ष थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहोचला आहे. गुड्डीबाई उर्फ रेखा पाटील यांच्या गटातील अनेक किन्नरांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत सोनाबाई गटाविरोधात गंभीर आरोप करत निवेदन सादर केले. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी सोनाबाई गटातील डॉली ठाकरे यांनी गुड्डीबाई आणि त्यांच्या गटाविरोधात पोलीस प्रशासन आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आता त्यालाच प्रत्युत्तर देत गुड्डीबाई गटानेही तक्रार दाखल केली आहे. गुड्डीबाई गटाचा आरोप आहे की काही महिन्यांपूर्वी त्यांच्या गटातील एका किन्नरावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. तसंच काही व्यक्ती कट रचून सातत्याने जीवे मारण्याचा धमक्या देत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसंच आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी पोलीस उपायुक्त घुगे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता दोन्ही गट आमनेसामने आल्याने किन्नर समाजातील हा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढे कोणती भूमिका घेतात आणि या संघर्षावर तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, मी आम्रपाली चौधरी अमरावतीवरून. काही दिवसापूर्वी माझ्या हिंदू किन्नरांवर या जिहादी किन्नरांनी तलवार मारून त्यांना शस्त्रांनी घायल केले होते. त्याच्यामध्ये मधू आहे, माझी रितू आहे आणि किंजल माझी बहीण आहे. तर त्यांचेच काही चेलेनाती स्वतःच्या मनमर्जीने आमच्याकडे आले होते. त्याच्यामध्ये कुणाल ठाकरे आहे उर्फ डॉली, जी अकोलीमध्ये राहते. तर तिने स्वतःच्या तोंडाने म्हणजे बयान केलं होतं की आम्ही आमच्या मनमर्जीने आलेलो आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनमर्जीने आमच्याकडे आले आणि स्वतःच्याच मनमर्जीने जेव्हा तुम्ही त्या जिहादी किन्नरांकडे गेले, तर त्यांनी आमच्यावर आरोप केला की आम्ही त्यांना धमक्या दिले. जर तुमच्याकडे हे प्रूफ असेल, जर आम्ही तुम्हाला धमकी दिली, आम्ही तुम्हाला मारहाण केली, तर तुम्ही पोलीस प्रशासनाकडे ते द्यावे. आणि आमच्यावर जो त्यांनी खोटा आळ लावला, त्याच्याकरता आज आम्ही CP ऑफिसमध्ये आलो होतो की ती सर्व गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि जे खोटे आरोप आमच्यावर लावले त्याचा काहीतरी न्याय CP सरांनी लावला पाहिजे. आणि त्याचा एक व्हिडिओ आहे त्या कुणाल ठाकरेचा माझ्याकडे, बघा स्वतःच्या तोंडानेच तो काय बोलतो. नारायण, जय श्री कृष्ण, जय श्री महाकाल, सत्य सनातन धर्म की जय हो. हम हमारे मर्जी खुशी से आए हमारे गुरु के पास. आम्रपाली चौधरी गुरु हमारे गुरु के
के पास थी, क्योंकि हमारे ऊपर वहाँ बहुत अत्याचार हुआ। ये आमीन खां, किस्मत खान रहने वाला अकबर नगर, जो खुद के कार्ड पे डालता है। हा असा इथे जाऊन तिथे, याचं खरं अर्थ आहे की हा आपसमध्ये जातीवादीचे भांडणं लढवतो. कधी आमच्याकडे येतो, कधी त्याच्याकडे, कधी ते लोक त्याला जबरदस्ती करते, कधी आम्ही लोक जबरदस्ती करतो. नेमकं काय आहे आम्हाला आतापर्यंत माहीत पडलं नाही. त्याच्याकरता आज माझा पूर्ण किन्नर समुदाय इथे CP सरांकडे आलेला आहे. जो आमच्यावर खोटा आरोप त्यांनी लावला त्याचे नाहरकत पत्र पण आमच्याकडे आहे आणि मी CP सरांना बोलली की याचा पूर्ण शहानिशा करून आम्हाला न्याय द्यावा. एक काळ होता जेव्हा शहरातील प्रत्येक चौकात पेंटरच्या ब्रशचा रंग दिसायचा. दुकानांच्या पाट्या, वाहनांच्या नंबर प्लेट, बॅनर, पोस्टर, सगळीकडे या कलाकारांच्या हाताची जादू असायची. परंतु आता त्याच कलाकारांच्या हातात काम नाही आणि पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाटेत पारंपरिक पेंटर व्यवसाय अक्षरशः वाहून जाताना दिसत आहे. डिजिटल प्रिंटिंग, रेडियम डिझाईन आणि मशीनद्वारे तयार होणाऱ्या कलाकृतींमुळे हाताने पेंटिंग करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राजकमल चौक परिसर, रेल्वे उद्यान पूल, एकेकाळी इथे पेंटरच्या रांगाच दिसायच्या. आज मात्र 2-3 कलाकार बसलेले दिसतात, तर बाकीचा परिसर ओस पडलेला आहे. हे कलाकार आपल्या कलेच्या जोरावर वाहनांच्या नंबर प्लेट तयार करायचे, दुकानांच्या पाट्या रंगवायचे, लग्न समारंभाकरिता भेटवस्तूंवर नावे लिहायचे आणि दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. मात्र आता ग्राहकांचा ओढा मशिनीकडे वाढला आहे, कारण कमी वेळात, कमी खर्चात आकर्षक डिझाईन तयार होत आहेत आणि त्यामुळे पारंपरिक कलाकारांकडे कामे येणं जवळपास बंद झालं आहे. कलेपेक्षा मशिनीला महत्व मिळतंय अशी खंत हे कलाकार व्यक्त करीत आहेत. अनेक पेंटरना आता दुसरे रोजगार शोधावे लागताय, तर काहींनी हा व्यवसाय कायमचा बंद केलाय. ज्या हातांनी शहराला रंग दिलाय त्याच हातांना आज कामासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आता प्रश्न आहे, ही पारंपरिक कला वाचणार का? शासन आणि प्रशासन या कलाकारांसाठी पुढे येणार का, की आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगात ही कला कायमची हरवणार? काका, नाव काय आपलं? अनिल दिघाडे. अच्छा, किती वर्षापासून आपण पेंटिंग व्यवसाय करता? 20 वर्ष झाले. हे या जागेवर बसून करता का? कुठं करता हे व्यवसाय? कुठं करत होते? इथंच करत होतो. पूल बंद झाला ते त्याच्या तिकडं पड्याला करत होतो. बरं, आधी याची अशी लाईन लागलेली होती? हो, पेंटर लोकांची. हां हां. आता कमी काम आहे? कमी आता कामच नाही ना. बरं, तर कारण काय? कारण म्हणजे मशीनं निघाले, हां हां, बॅनर निघाले, हां हां, त्यापासून लय फरक पडला. ते रेडियमचे जे नंबर प्लेट नंबर वगैरे. हां हां. ते आता तुमच्याकडे कोणते कामं शिल्लक राहिले आता? आता समजा ते फ्लॅटचे बोर्ड येतात, आणि बाकीचे बोर्ड येतात एकट दुपट. त्याच्यात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो का? होत नाही, पण ते करावं लागते ना. विदर्भात उन्हाचा असा तडाखा बसलाय की दुपारी रस्त्यावर माणूस दिसणंही बंद झालंय. अमरावतीत तापमान पोहोचलंय थेट 45.4 अंशावर आणि आता ही उष्णतेची लाट जीवघेणी ठरू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13 उष्माघात रुग्णांची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 17 मे पर्यंत रेड अलर्ट सदृश इशारा दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही दिवस दिलासा मिळाला होता, परंतु हवामान कोरडे होताच सूर्य पुन्हा आग ओकू लागलाय. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडले आहेत, तर अनेक ठिकाणी नागरिक डोक्यावर रुमाल, चेहऱ्यावर स्कार्फ आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरताना दिसत आहेत. उष्णतेचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांना बसतोय. रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशन, चक्कर येणे, अशक्तपणा आणि उष्माघाताच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी प्या, ORS घ्या, हलके कपडे वापरा आणि उन्हात फिरणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील काही ट्रॅफिक सिग्नलवर हिरव्या नेटद्वारे सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांना थोडा दिलासा मिळू शकेल. एकीकडे मे महिन्याचा तडाखा, दुसरीकडे वाढतं तापमान आणि आता पुढचे 4 दिवस विदर्भाकरिता अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण हा फक्त उन्हाचा त्रास नाही, तर आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर पवार, सिव्हिल सर्जन, अमरावती. आपल्याकडे एकूण 14 तालुके आणि 14 आता सध्या उष्माघाताचं हे चालू आहे, त्याच्यामुळे ऊन खूप तापत आहे आणि त्यामुळे आपल्याला काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आतापर्यंत आपल्याकडे यामध्ये एकूण 13 रुग्ण विविध तालुक्यामधून नोंद झालेले आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अशी सिरियस कंडिशनमध्ये कुठलेच नव्हते. डे केअरमध्येच आपण बरे करून त्यांना डिस्चार्ज केलेलं आहे. तरी मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी सकाळी जे कामं करायची असेल ते सकाळीच करून घ्यावे. उन्हात उगाच काम असेल तरच निघावे आणि त्याची काळजी घ्यावी. त्यासाठी सकाळी भरपूर प्रमाणात पाणी, नाश्ता करून आणि गडद कपडे न घालता फिके रंगाचे कपडे घालावे आणि कानाला रुमाल बांधायचं आणि भरपूर नाश्ता करूनच आपल्याला निघायचं काम पडत असेल तर दुपारी निघायचं. अन्यथा त्याच्याशिवाय निघू नये आणि कुठलाही काही त्रास असल्यास नजीकच्या सर्व रुग्णालयामध्ये आपली सोय केलेली आहे. तिथे शीतवाट तयार केलेली आहे आणि तिथे लगेच जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधून आपले उपचार करून घ्यावे. शहर स्मार्ट होण्याच्या घोषणा सुरू आहेत, परंतु दुसरीकडे संपूर्ण शहर आता कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबत चाललंय. वेतन न मिळाल्यामुळे सफाई कामगारांनी अखेर काम बंद आंदोलन पुकारलंय आणि त्याचे गंभीर परिणाम आता थेट नागरिकांना भोगावे लागताय. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, गल्ली बोर्ड सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहे. काही ठिकाणी कचरा कुंड्या अक्षरशः ओसंडून वाहत आहेत, तर अनेक भागात रस्त्यावरच कचरा पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत आहे. डास, माशा आणि भटक्या जनावरांचा उपद्रव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान सफाई कामगारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. जोपर्यंत प्रलंबित वेतन मिळत नाही तोपर्यंत कामावर परतणार नाही. या आंदोलनामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढताना दिसत आहे. शहर स्वच्छतेचे दावे करणाऱ्या प्रशासनावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण एका बाजूला स्वच्छ शहराच्या जाहिराती आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर कुजणारा कचरा. जर हा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही तर पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन जागं होणार का? सफाई कामगारांना वेतन मिळणार का? आणि शहर घाणीच्या विडख्यातून बाहेर पडणार का? नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 वर्षाच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आयुष वामन हा तरुण नागपुरात हाऊसकीपिंगचे काम करीत होता. मूळचा भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथील रहिवासी असलेला आयुष आपल्या आई वडिलांसोबत नागपुरात राहत होता. घटनेच्या दिवशी सकाळी त्याला कामावर जायचे होते. आई त्याला उठवण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडायला गेली आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार आयुषचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबियांमध्ये याबाबत चर्चा देखील झाली होती. मात्र नेमकं काय घडलं आणि कोणत्या कारणामुळे त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं याचा शोध आता पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे आत्महत्यापूर्वी आयुषने आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून आता तो सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहे. संबंधित मुलगी सध्या धक्क्यात असल्याने तिची चौकशी अद्याप होऊ शकलेली नाही. मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जीवनातील कोणतीही अडचण, कोणतेही दुःख हे आयुष्य संपवण्यापेक्षा मोठं नसतं. मानसिक तणावात असाल तर आपल्या माणसांशी बोला, मदत घ्या, कारण प्रत्येक समस्येवर उपाय असतो. एक आयुष वामन नावाचा 20 वर्षाचा मुलगा आहे. स्वीपर कॉलनी, दानागंज ते पोलीस स्टेशनपासून जवळच्याच याच्यामध्ये त्याने राहत्या घरी पंख्याला लटकून गळफास लावून घेतल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी भेट दिली. मी स्वतः गेलो होतो. आमचे स्टेशन हाऊस अधिकारी जाऊन त्यांनी भेट दिली. त्याचे आई वडील त्याने भेटले. रात्रीच्या वेळेला त्याने गळफास लावून घेतला आणि तो देखील एक हाऊसकीपिंगचं काम करतो एका ठिकाणी. त्यासाठी त्याला सकाळी 7 वाजता उठवण्यासाठी आई त्याचा दरवाजा उघडला असता की त्याला ते लटकलेलं दिसून आलं. त्याप्रमाणे त्यांनी त्याला उतरवून हॉस्पिटलला नेला. हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने का केलं याची चौकशी करण्यात आली, तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यात शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी त्याचे मागील 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आणि हे संबंध त्यांच्या दोघांच्याही घरच्यांना देखील पूर्णपणे माहिती आहेत. परंतु मागील 2-3 दिवसापासून त्यांच्यात काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरून वाद चालू होता. त्या वादावरून त्या दिवशी रात्री देखील त्या मुलीबरोबर त्याचं फोनवर बोलणं चालू होतं आणि त्या फोन बोलणं झाल्यानंतर त्याने ते आत्महत्या केलेली असल्याचं दिसून आलेलं आहे. सध्या मुलगी देखील ते अतिशय सदम्यामध्ये असल्यामुळे तिच्याकडे तात्काळ चौकशी करता आली नाही आहे. परंतु तिच्याकडे चौकशी केल्यानंतर भांडणाचं कारण काय आणि कोणत्या लेवलपर्यंत भांडण झालं याची माहिती मिळेल. मृतक जो मुलगा आहे त्याचा मोबाईल आपण घटनास्थळावरून ताब्यात घेतलेला आहे, परंतु त्याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमधील संपूर्ण डिलीट केल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे तो मोबाईल आपण CA ला पाठवणार आहोत. त्याच्यातून माहिती काही प्राप्त झाली तर त्याच्या आत्महत्येचं नक्की कारण आपल्याला समजून येऊ शकेल. याचा तपास चालू आहे. रस्त्यात एका अनोळखी तरुणाला लिफ्ट देणं आणि पुढच्याच काही मिनिटात सुरू झाला थरारक लुटीचा खेळ. नागपुरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. चिमूर चंद्रपूरहून परत येणाऱ्या एका तरुणाला 2 युवकांनी लिफ्ट मागितली आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्याला निर्जनस्थळी नेऊन ऑनलाईन पद्धतीने 29,000 रुपये ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी गुड्डू भानारकर हे त्यांच्या कंपनीचे काम आटपून नागपूरकडे परत येत होते. विहिरगाव चौधरी फार्मजवळ 2 युवकांनी दिघोरीपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट मागितली. विश्वासाने त्यांनी दोघांना गाडीवर बसवलं, परंतु बहादूर फाट्याजवळ पोहोचताच आरोपींनी अचानक चाकू काढला आणि गाडी दुसऱ्या रस्त्याने वळवण्यास भाग पाडलं. यानंतर त्यांना एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं. तिथे आरोपींच्या आणखी एका साथीदाराने मदत करत मारहाण केली आणि मोबाईलमधून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल 29,000 रुपये आरोपींच्या पेटीएम खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासातून पेटीएम आयडी आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी शेख रेहान शेख साकीर याला अवघ्या 24 तासात ताब्यात घेण्यात आलं. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, ऍक्टिवा आणि धारदार चाकू जप्त करण्यात आलाय. तर त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने वेगाने पूर्ण केली आहे. रस्त्यावर अनोळखी व्यक्तींना मदत करताना सावध राहणं किती महत्वाचं आहे याचं हे धक्कादायक उदाहरण ठरत आहे. एक तक्रारदार आलेला होता. तक्रारदाराचं नाव आहे गुड्डू मनोहर भानारकर, वय 27 वर्ष, राहणार टिमकी आणि टिमकी येथे तहसील. हे त्या दिवशी 11 तारखेला चिमूरवरनं, त्यांचं एक सोलरच्या येथे ते नोकरी करतात. त्या कामानिमित्त चिमूरवरनं नागपूरला येत असताना दिघोरी नाक्याजवळ एका आरोपी नामे त्यांनी थांबवलं आणि त्याला लिफ्ट मागितली आणि लिफ्टमध्ये लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर दूर गेल्यानंतर त्यांनी चाकू मागून पोटाला लावून त्याला दुसरीकडे घेऊन गेला आणि तिथे याच्या बॅगमध्ये 1,000 रुपये होते तक्रारदाराच्या. त्याच्या बॅगमधून 1,000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले. आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं. अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख साकीर, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, याला आपण अटक केलेला आहे. अजून एक आरोपी आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे. आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे. यापूर्वी यांनी शेख रेहान शेख साकीरवर क्राईम आहेत, 2 गुन्हे आम्हाला निष्पन्न झाले आणि पुन्हा बरेच पोलीस स्टेशनच्या हुडकेश्वर येथील पण आम्हाला 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहे. गुन्ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे CCTV फुटेज प्राप्त नव्हते, कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, परंतु UPI द्वारे जे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्या बेसवर, परंतु आरोपी मोबाईल पण त्याचा नव्हता, मोबाईल पण टाकून तो पळून गेलेला होता. तर निव्वळ त्याचा फोटो आणि संशयित याच्या दृष्टीने याच्यावर तपास करून आमची जी टीम आहे, API बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, संतोष सोनटक्के, संदीप पाटील, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि प्रज्वल वाणी या टीमनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये हा 24 तासात निष्पन्न केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे.
पहाटेची वेळ, रस्त्यावर वेगाने धावणारी एक संशयित गाडी आणि तिच्या मागावर असलेली पोलीस टीम. नागपुरात गोवंश तस्करी रोखताना एक थरारक पाठलाग पाहायला मिळाला. गणेशपेठ पोलिसांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी गाडी थांबवण्याऐवजी वेग आणखी वाढवला. 10 मेच्या पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास पोलिसांना गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक आणि पोलिसांचा इशारा धडकावून लावत भरधाव वेगात गाडी पळवली. या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरील इतरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. दरम्यान वेगावर नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अयान हमीद सय्यद वय 21 वर्ष राहणार गोंदिया आणि विजय पेंडर सोनावणे राहणार बालाघाट यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन व संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तस्करीत वापरलेले वाहन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने केली आहे. गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी घेतलेली ही कारवाई आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. नमस्कार, मी पे पांडुरंग जाधव, गणेशपेठ पोलीस स्टेशन, नागपूर सिटी. आमच्याकडे दिनांक या घटनेच्या अनुषंगाने अपराध क्रमांक 145/25/26 कलम 281, 125/11 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम यासह महाराष्ट्र मोटार वाहन नियम या सर्व कायद्याच्या अनुषंगाने आपण सर्व कलमांचा समावेश केला आहे त्या गुन्ह्यामध्ये. तर घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 10/5/2026 रोजी पहाटे 4 ते 5 दरम्यान गीतांजली चौक या ठिकाणी एक गोवंश वाहतूक होत असल्याबाबतची माहिती तिथल्या पब्लिकला मिळाली होती. त्यांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्या गाडीमध्ये जे असले जे ड्रायव्हर आहेत त्यांनी ती गाडी जास्त जोरामध्ये चालवून आणि स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवालासुद्धा धोक्याच्या शर्यतीने चालवल्यामुळे ती गाडी डिवायडरला डॅश झाली आणि त्या गाडीचं आणि त्या आतल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर या प्रकरणी तो जो चालक आहे त्याचं नाव आहे अयान हमीद सय्यद. त्याचं वय 21 वर्ष, राहणार रजेगाव गोंदिया आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा होता त्याचं नाव आहे विजय पेंडर सोनवानी. तो आहे कटिंगी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेशचा. तर ही जी गाडी होती या गुन्ह्यामध्ये वापरली ती आहे महिंद्रा झायलो कार आहे, ती MH04DW 9833 काळ्या रंगाची. या गाडीमध्ये एकूण 7 गोवंश ते वाहतूक करताना मिळून आले. त्या अनुषंगाने तसेच त्या गाडीच्यावरती प्रेस देखील लिहिलेला आहे. त्यामुळे त्या प्रेसच्या अनुषंगाने कोणी त्यात संबंधित व्यक्ती आहे का हा सुद्धा तपास आम्ही करत आहोत. यातील 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आणि यातला जो मुख्य आरोपी आहे तन्वीर कुरेशी, ज्याने गोंदियामधील जो बैल बाजार असतो त्याच्यातून हे जनावर विकत घेतली होती असं समजतं आहे. आणि ते जनावरे तो घेऊन ह्या गाडीमधून मुमिनपुऱ्यापर्यंत ते वाहतूक होत होती. बरीचशी कामगिरी हे माननीय CP सर तसेच DCP सर राहुल मदने सर, ACP कोतवाली तसेच आपल्याकडे आता जे गणेशपेठ पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे सर्व अधिकारी त्यांच्याकडून केलेला आहे. हिमायतनगर तालुक्यातील बोरखडी तांडा, रात्रीचा काढो, लग्नाचा आनंद आणि घरात सुरू असलेला उत्साह. पण याच आनंदावर एका भयानक घटनेने पाणी फिरले. पायल राठोड ही तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती. या लग्नासाठी तिचा पती विनोद राठोड देखील गावात आला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र मध्यरात्रीनंतर पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वाद इतका वाढला की संतापाच्या भरात विनोदने पत्नी पायलची हत्या केली. घरातच एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. घटनेनंतर आरोपी विनोद घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर फरार झालेल्या विनोदचा मृतदेह दुसऱ्या दिवशी धानोरा शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण बोरखडी तांडा हादरून गेला आहे. या दाम्पत्याला
2 मुली आणि अवघा 8 महिन्याचा एक लहान मुलगा आहे. एका क्षणात 3 निरागस मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नेमका वाद कशामुळे झाला, कौटुंबिक कारण होते की आणखी काही, याचा तपास पोलीस करीत आहेत. सध्या या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नीट परीक्षा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेली सर्वात मोठी मेडिकल एंट्रन्स टेस्ट. परंतु आता हीच परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली आणि आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने ओळख लपविण्याकरिता केसही कापलेत, परंतु पोलिसांच्या जाळ्यातून तो सुटू शकला नाही. 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. पेपर फुटीच्या आरोपानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचा पेपर जयपूरमधून लीक झाल्यानंतर तो नाशिकमध्ये आणण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमध्ये या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रिंट काढण्यात आली होती. यानंतर हा पेपर हरियाणामध्ये पाठवण्यात आला आणि तिथे त्याचे वेगवेगळे सेट तयार करण्यात आले. या तपासात नाशिक हे या संपूर्ण रॅकेटचं महत्त्वाचं केंद्र असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 ने ही कारवाई केली आहे. शुभम खैरनार हा BA-MS चे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात असा संशय व्यक्त केला जात आहे की त्याने हा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला आहे. पुढे 15 लाख रुपयांना विकला. ओळख लपविण्याकरिता आरोपीने केस कापले, कपडे बदललेत आणि स्वतःचा लूक बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याला शोधून काढलं. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी 10 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य पुन्हा एकदा टांगणीला लागलं आहे. आता परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरनं विरोधकांनी सरकार आणि परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका सुरू केली आहे. नीट सारख्या देशातील सर्वात मोठ्या परीक्षेचा पेपर फुटणं आणि त्यात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाकोणाची नावं समोर येणार आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भोकरदन तालुक्यातील विझोरा गावात वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवरनं ग्रामस्थांचा संताप आता उफाडून आला आहे. गेल्या 20 दिवसांपासून सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय गाठत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हात पाणी, अभ्यास आणि शेतीचे कामं विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील विझोरा गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय धावडा येथे निवेदन देत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. गेल्या 20 दिवसांपासून गावात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागतंय. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. वीज नसल्याने घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि शेतकऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करून निवेदन सादर केलेत. विझोरा गावाचे युवा भाजपा कार्यकर्ते सचिन पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 20 दिवसांपासून आमचे गाव अंधारात आहे. प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सचिन पाटील यांनी दिला आहे. ग्रामस्थांनीही प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 20 दिवसांपासून अंधारात असलेल्या विझोरा गावातील नागरिकांचा संताप आता उफाडून आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता महावितरण या समस्येवर कितपत लवकर तोडगा काढते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. बर, तुम्ही आणले गट्टे, गावकऱ्यांना पैसे जमा करून गट्टे आणले, तुमचे गट्टे एकाउंटात जळाले. बर, आम्ही ऐकून घ्या. एक दिवस नाही लागला. बरं, जाऊ द्या. कोणाचं काम आहे गट्टे खाली उतरायचं? आमचं काम आहे, गावकऱ्याचं काम आहे, कंपनीवाल्याच काम आहे. पण ऐकून घ्या, जो कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याचं काम आहे. कोणा उतरवले गट्टे? आज लोक आम्ही उतरवले. तुम्ही उतरायचे का 1000 घेतल्या? 1000 रुपये घेतल्या उतरायचे चढवायचे. ऐकून घ्या. बर, आम्ही गाडीचे कोण घेतो? पैसे कोणाची भरले? मग आम्ही ना 200 रुपये जमा केले. तुम्ही काय करा, जो कॉन्टॅक्ट घेतो का त्याच्याशी बोला. बरं, पैसे मी नाही घेत. बरं, जाऊ द्या. मग आम्ही आणले, प्रेमाने आणले, तुमचे गट्टे चालले. आम्ही जाऊ द्या. आम्ही गावात राहतो, गावाच्या बाहेर कुठे? आम्ही जनावर आहे का? जनावर आहे का? आम्ही 15 दिवसापासून बिघडले जनावर आहे का? तुमच्या उन्हामुळे, अटॅकमुळे आमच्या गावाचे 2 लोक मेले. याचे जिम्मेदार कोण? तुम्ही इंजिनियर, वायरमन? तुम्ही आहे का इंजिनियर, एक वायरमन? हे सांगा. तुम्ही आहे का इंजिनियर, एक वायरमन? ते सांगा. काम आहे मला सगळे. ड्युट्या करायच्या करता तुम्ही. बिल घेत नाही का? बरं, हो बिल थकेल का? हो बिल थकेल हे सांगा. हो बिल थकेल हे सांगा. लाईन कोण नाही आम्हाला? गेले गट्टे. किती दिवस दम मारा? 16 दिवस झाले. 16 दिवस झाले माझ्या गावचे गट्टे जळाले. मग याचं काय सांगा? गेले आहे इंजिनियर. आता ते इंजिनियरचा नंबर सांगा. कोण उचलत नाही? सांगा लवकर. बरं, आम्हाला वायरमन कोण नाही? रात्रीच्या अंधारात वेगाने धावणारी वाहने, परंतु मागे ना रिफ्लेक्टर ना रेडियम पट्टी, आणि याच निष्काळजीपणामुळे वाढतोय जीव घेण्या अपघातांचा धोका. वाशिम जिल्ह्यात आता अशा वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या 3 महिन्यात रिफ्लेक्टर नसलेल्या तब्बल 104 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर, हायवा, बस आणि इतर मालवाहू वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक आहे. मात्र अनेक वाहने नियमांकडे दुर्लक्ष करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक वाहनांचे टेल लॅम्प बंद असतात, तर काही वाहनांच्या मागील भागावर रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टीच नसते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकांना ही वाहने वेळेत दिसत नाही आणि अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की रिफ्लेक्टरवर दुसऱ्या वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश पडताच तो चमकतो आणि त्यामुळे वाहन दूरवरून सहज दिसतो. ही छोटी काळजी मोठा अपघात टाळू शकते. म्हणून वाहनधारकांनी नियमांचे पालन करून तात्काळ रिफ्लेक्टर आणि रेडियम पट्टी बसवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रस्त्यावरचा निष्काळजीपणा क्षणात जीवावर बेतू शकतो. म्हणून सावध रहा, नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा. बंद पडलेले थिएटर, रात्रीच्या अंधारात सुरू असलेलं खोदकाम आणि अचानक पोलिसांची एंट्री. वाशिम शहरात गुप्तधनाच्या शोधाचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शहरातील बंद पडलेल्या रमेश टॉकीजच्या परिसरात कथितपणे गुप्तधन शोधण्यासाठी खोदकाम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर डीबी पथकाने थेट धाड टाकली. या कारवाईत तब्बल 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून मेटल डिटेक्टरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या थिएटरमध्ये काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. रात्रीच्या वेळी खोदकाम होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांना शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत बंद दरवाजा आड चौकशी सुरू होती. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात चर्चांना आणखी उधाण आलं आहे. दरम्यान या प्रकरणात एका मोठ्या राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच काही जण आपली नावे वगळण्यासाठी दबाव टाकत असल्याची ही चर्चा रंगत आहे. आता या कथित गुप्तधन प्रकरणामागे नेमकं सत्य काय? खरंच काही खजिना दडलेला होता का, की हा फक्त अफवांवर आधारित खेळ होता? याचा उलगडा पोलीस तपासातूनच होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला थेट कार खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील खालुंब्रे येथील जुन्या जमिनीच्या वादातून थरारक हल्ल्याची घटना घडली आहे. फिर्यादी किरण बबन शिंदे आणि आरोपी खंडू बापू पवार तसेच पोपट बापू पवार यांच्यात गेल्या काही काळांपासून जमिनीच्या गट नंबरवरून वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी करण शिंदे यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी किरण शिंदे हे कामावरून घरी पायी जात होते. ते घराजवळ पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कारचा वापर करत किरण शिंदे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगाने कार अंगावर घालण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये आरोपींनी अत्यंत प्राणघातक पद्धतीने हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी महाडुंगे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. खंडू बापू पवार आणि माजी उपसरपंच पोपट बापू पवार यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आणखी एका अज्ञात आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. चाकण आणि महाडुंगे परिसरात जमिनीच्या वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाडुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन महाणिक करीत आहेत. जमिनीच्या वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याने चाकण परिसर हादरला आहे. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सकाळचे 6 वाजले होते. संभाजीनगरच्या नारेगाव भागात अचानक बुलडोझर दाखल झालेत आणि काही मिनिटातच MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर, ऑफिसवर आणि निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या घरावर बुलडोझर चालला. प्रश्न असा आहे की ही कारवाई फक्त अतिक्रमणावर होती की यामागे राजकारण, धार्मिक वाद आणि प्रशासनाचा दबाव होता? मतीन पटेल, निदा खान आणि बुलडोझर कारवाईमागचं संपूर्ण सत्य आपण बघूया. नाशिकच्या TCS प्रकरणानंतर देशभरात खळबळ उडाली होती. अत्याचार, धार्मिक दबाव आणि धर्मांतरांच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान तब्बल 40 दिवस फरार होती. तपासादरम्यान पोलिसांना संशय होता की MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय दिला होता. यानंतर नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई सुरू केली. गुन्हे शाखेचे अधिकारी चेतन श्रीवण यांनी मतीन पटेल यांची चौकशी केली आणि त्यानंतर निदा खान नारेगाव परिसरात लपल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी निदा खानला ताब्यात घेतलं. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतीन पटेल यांचं घर, ऑफिस आणि निदा खान राहत असलेलं घर हे सर्व अनधिकृत बांधकाम असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महानगरपालिकेने नोटिसा बजावल्यात. मात्र मुदत संपताच पहाटे बुलडोझर कारवाई सुरू झाली. या कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 1 DCP, 2 ACP, अनेक पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी तैनात करण्यात आले. विशेष म्हणजे बुलडोझर कारवाई दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला. जिहाद कराल तर बुलडोझर चालणारच अशा घोषणा देखील देण्यात आल्या. मात्र दुसरीकडे मतीन पटेल यांच्या कुटुंबियांनी ही कारवाई राजकीय सुडातून होत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी सांगितलं की हे घर आमचं आहे. एवढा मोठा गुन्हा नाही की संपूर्ण कुटुंब रस्त्यावर यावं. या प्रकरणात खासदार इम्तियाज जलील यांनीही उडी घेत सरकारवर गंभीर आरोप केलेत. सरकार आम्हाला टार्गेट करीत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. जलील म्हणाले, जर मतीन पटेलचं घर पाडलं तर त्यापेक्षाही मोठं आणि आलिशान घर आम्ही बांधून दाखवू. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या नोटीस नियमांचाही मुद्दा उपस्थित केलाय आणि एवढ्या घाईत कारवाई का केली असा सवाल प्रशासनाला विचारलाय. दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी मात्र कठोर भूमिका घेत जिहाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच असा इशारा दिलाय. आता या कारवाईमुळे संभाजीनगरचं राजकारण तापलं असून हा फक्त अतिक्रमणाचा मुद्दा आहे की राजकीय संघर्षाचा नवा अध्याय हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. बुलडोझर कारवाई, राजकीय आरोप, धार्मिक वाद आणि कायद्याच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेले प्रश्न
संभाजीनगरातील हे प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण करत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लारसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरकारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.